आपण जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे जीवन संगीताचे 7 सूर. आणि या 7 सुरापैकी महत्त्वाचा सूर म्हणजे प्रत्येक सूर महत्त्वाचा आहे, पण आता बोलताना मी तो सूर महत्त्वाचा म्हणणार. परमेश्वर हा सूर सध्या आपण निरूपणासाठी घेतलेला आहे. त्याचं कारण मी सांगितलं की परमेश्वर हे आपल्या जीवनाचं केंद्र आहे. म्हणजे याचं महत्त्व जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपल्या मानवी जीवनामध्ये जे प्रगती व्हायला पाहिजे किंवा जी लोकांना सुख शांती समाधान मिळालं पाहिजे ते मिळणार नाही. सायन्सची प्रगती होईल, मटेरियल प्रोग्रेस होईल, निर्णय शोध लागतील, पण माणूस सुखी होणार नाही. उलट आतापर्यंत आपला अनुभव असा आहे की प्राचीन काळापासून तर अर्वाचीन काळापर्यंत जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसेल की पूर्वी खूप बरं होतं आणि आता खूप अनिष्ट झालेलं आहे. आपण जर तसा विचार केला तर मटेरियल प्रोग्रेस होऊनसुद्धा आपलं सुख शांती समाधान हे वाढायच्या ऐवजी ते कमी 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 होत चाललेलं आहे. का? त्याचं एकच कारण की मन हे जे आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचा गुण आहे आणि परमेश्वर त्याचा आपण कधी विचारच करत नाही. कारण ह्या दोन्ही गोष्टी परमेश्वर आणि मन या दोन्ही गोष्टी अशा आहेत की त्या डोळ्याला दिसत नाही आणि जे डोळ्याला दिसत नाही ते आपल्या लक्षात येत नाही. म्हणून मी नेहमी सांगत होतो की आउट ऑफ साईट इज आउट ऑफ माइंड. जे आपल्या डोळ्याच्या कक्षेत येत नाही ते माइंडच्याही कक्षेत येत नाही. म्हणून माइंड इज आउट ऑफ साईट, देअरफॉर माइंड इज आउट ऑफ माइंड. परमेश्वर आउट ऑफ साईट आणि म्हणून तो आउट ऑफ माइंड असं झालेलं आहे. आणि त्याचा असा दुष्परिणाम झाला आहे की त्याचा कोणी विचारच करत नाही. आज लोक फक्त पैशाचा विचार करतात, आणि की नाही, फक्त पैशाचा. आणि हा पैसा कशासाठी? कारण पैशाने सगळं मिळतं. सत्ता मिळते, संपत्ती मिळते, पण पैशाने सुख मिळतं का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. शांती मिळते का? समाधान मिळतं का? आनंद मिळतं का? तर नाही आहे उत्तर देता येईल. म्हणून अगदी मोठी माणसंसुद्धा त्यांना जाऊन हळूच विचारा प्रायव्हेटली, तुम्ही सुखी आहात का? ते म्हणणार कसलं काय आणि कसलं काय. कळलं की नाही? मग तुम्ही सोडत का नाही? गंमत अशी आहे की सोडलं तर पळतं, धरलं तर चावतं, अशी आमची अवस्था आहे असं ते सांगतील. मग ते सत्ताधीश असतील किंवा संपत्ती ज्यांच्याजवळ भरपूर आहे ते असतील किंवा पैसेवाले असतील, हे सुख द्यायला हे समर्थ नाही. मटेरियल लाईफ जे आहे ते सुख द्यायला समर्थ नाही. आणि सगळे जे शोध लागतात ते मटेरियल लाईफच्या संदर्भातच लागतात. पण ज्याला आपण माइंड असं म्हणतो आणि परमेश्वर ज्याला आपण म्हणतो त्या संबंधीचं कोणी विचारच करत नाही. तिथे दुःखाचं मूळ आहे. म्हणून डॉक्टर मर्फी एके ठिकाणी म्हणतात, इग्नरन्स ऑफ मेंटल अँड स्पिरिच्युअल लॉज इज द कॉज ऑफ ऑल ट्रबल्स. किती सुंदर सांगितलं बघा. त्यांनी असं सांगितलेलं आहे की इग्नरन्स ऑफ मेंटल अँड स्पिरिच्युअल लॉज इज द कॉज ऑफ ऑल ट्रबल्स. असं म्हटलेलं आहे की जीवनामध्ये सगळे जे ट्रबल्स आहेत, डिफिकल्टीज आहेत, कलॅमिटीज आहेत, दुःख आहे, संकट आहे, या सगळ्या गोष्टीला कारण इग्नरन्स. कशाचं? मेंटल अँड स्पिरिच्युअल लॉज. कळलं की नाही? म्हणून मन आणि परमेश्वर या दोघांचाही संबंध घनिष्ठ आहे. मन आणि परमेश्वर याचा संबंध घनिष्ठ आहे. आपल्या ठिकाणी असणारा परमेश्वर ईश्वर रूपाने नांदतो. हा ईश्वर म्हणजे काय? दिव्य जाणीव, दिव्य ज्ञान, दिव्य आनंद आणि दिव्य शक्ती, ह्या 4 मिळून जो तो निर्गुण परमेश्वर, हा जो परमेश्वर आपल्या ठिकाणी ईश्वर रूपाने नांदतो. आणि म्हणून ही जी दिव्य जाणीव जी आहे ती प्रथम गढूळ होते मायेच्या प्रतापाने.
मायेचा जो प्रताप आहे त्या मायेच्या प्रतापामुळे ही दिव्य जाणीव पहिली गढूळ होते. गढूळ होते म्हणजे काय होतं, तिला आपल्या स्वरूपाचा विसर पडतो. आता तुम्ही म्हणाला का विसर पडतो, कसा विसर पडतो, कोण विसर पाडतो, का विसर पडतो, मग ह्याला उत्तर नाही. तुम्ही जरी वेदांताला जरी विचारलं तर ते कानावर हात ठेवतात, आम्हाला माहीत नाही. माया म्हणजे काय तुम्ही जर विचारलं तेव्हा आम्हाला माहीत नाही. कोणालाही विचारत ते म्हणणं आम्हाला माहीत नाही. माया आहे काय त्याचा परिणाम दिसतो म्हणून माया आहे असं आम्ही म्हणू शकतो. पण माया तुम्ही म्हणाल माया म्हणजे काय ते आम्हाला काही सांगता येत नाही. पण परिणाम दिसतो. परिणाम काय, आपल्याला स्वरूपाचा विसर पडला. आता स्वरूपाचा विसर केव्हापासून पडला आहे तेही माहीत नाही. त्याची सुरुवात कुठून झाली, केव्हा झाली हे तरी कोणाला माहिती आहे, ते कोणाला माहिती नाही. पण आपण जन्माला येतोच ना, तेव्हा विसर घेऊनच येतो. किती वेळा जन्म यावे, किती वेळा फजित, असं तुकाराम महाराज म्हणतात की किती वेळा आपण जन्माला येतो आणि किती वेळा फजिती होते याला तोड नाही. ह्याचं कारण का, की जन्माला येतानाच आपण देवाचा विसर घेऊन येतो, म्हणजे भ्रमाचा भोपळा. देवाचा विसर हा जो शब्द आहे ना, हा परफेक्ट नाही आहे, कळलं की नाही. पण मी तो वापरतो कारण का, लोकांना समजावं म्हणून. मग परफेक्ट शब्द कुठला आहे, भ्रम हा शब्द परफेक्ट आहे. की ज्यावेळेला स्वरूपाचा विसर पडतो तेव्हा आपल्या ठिकाणी भ्रम निर्माण होतो, कळलं की नाही. म्हणून हा जो भ्रम आहे, हा भ्रम ह्याचा अर्थ काय, आपण आपल्यालाच ओळखत नाही, आपण आपल्याला ओळखत नाही अशी अवस्था होते. म्हणून जेव्हा आपल्या दिव्य जाणीवेला मायेचा स्पर्श होतो तेव्हा त्या मायेच्या ठिकाणी भ्रम निर्माण होतो, कळलं की नाही. मायेच्या ठिकाणी भ्रम निर्माण होतो. भ्रम निर्माण काय होतो, मी कोण हा भ्रम निर्माण होतो. मी कोण हा भ्रम निर्माण होतो. मग पुढे शरीर, कारण शरीराच्या माध्यमातून ते प्रगट होतं, म्हणजे दिसतं काय समोर शरीर, म्हणून समोर जे दिसलं तेच आपण. म्हणून मी शरीर, मी देह, अशी एक प्रकारची धारणा त्या जाणीवेने केली. त्या गढूळ जाणीव म्हणजे जीव आणि शुद्ध जाणीव म्हणजे शिव किंवा ईश्वर. म्हणून ही जी गढूळ जाणीव झालेली आहे, भ्रमाने युक्त अशी जी जाणीव झालेली आहे, तिला आपण शरीर आहोत असं वाटायला लागलं, कळलं की नाही. ह्याला कल्पना म्हणतात. पहिला झाला भ्रम, दुसरा झाला कल्पना. कल्पना काय केली, मी शरीर. आता गंमत अशी आहे की मी शरीर ही जी कल्पना झाली, त्यामुळे ही दिव्य शक्ती म्हणा किंवा दिव्य जाणीव म्हणा, जरी गढूळ झालेली असली तरी ती मुळात दिव्यच आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. पण गढूळ झाल्यामुळे, स्वरूपाचा विसर पडल्यामुळे, भ्रम झाल्यामुळे त्या जाणीवेने स्वतःला शरीरा इतकं संकुचित केलं. जी व्यापक होती ती संकुचित झाली. किती संकुचित झाली, देहा एवढी संकुचित झाली. मी उदाहरण देतो म्हणजे कळेल. आता या खोलीमध्ये आकाश आहे, या खोलीमध्ये आकाश आहे. आता हे जे आकाश आहे ते आणि बाहेरचं आकाश, हे दोन आहेत का, दोन नाही. या भिंती आल्यामुळे आकाश, भिंती पाडल्या तर हे आकाश आहे ते आकाश एकच, कळलं की नाही. पण भिंती पाडल्या नाही तरी हे आकाश आहे ते आकाश एकच आहे. तर भिंती पाडायची गरज नाही. आज काय झालेलं आहे, भिंत पाडली म्हणजे आकाश आणि ते आकाश एक होईल अशी कल्पना लोकांनी केली. म्हणजे काय, जन्माला आलं नाही
आणि मरणातून सुटका, जन्ममरणातून सुटका म्हणजे मोक्ष. म्हणजे काय, तो आणि आपण एक. म्हणून शरीरात नको असा तऱ्हेचा एक संकुचित विचार लोकांमध्ये निर्माण झाला. शरीरच म्हणून जन्म नको आणि मरण नको, म्हणून जन्ममरणातून सुटका म्हणजे मोक्ष. म्हणून आज तुम्ही कुठेही जा, या मोक्षाबद्दल विचार केला जातो. कळलं की नाही? पण हे ते विसरतात लोक की भिंत पाडायची गरज नाही, आकाश आणि बाहेरचं आकाश एकच आहे. तसं शरीर पाडण्याची गरज नाही, म्हणजे शरीर जाण्याची गरज नाही. शरीराच्या ठिकाणी असणारी जाणीव आणि बाहेरची जाणीव एकच आहे, एकच आहे. किंबहुना म्हणतो, हे जे शरीर आहे ना तेच जाणीवेत आहे. खरी गंमत अशी आहे की हे जे शरीर आपलं जे आहे ना ते जाणीवेत आहे. शरीरात जाणीव आहे असं आपण म्हणतो ना, ते पायात जोडे मी घालतो म्हणण्यासारखं झालं. कारण की पायात आपण जोडे घालत नाही, जोड्यात पाय घालतो. पायामध्ये आपण जोडे घालतो असं म्हणतो की नाही, पायात मी जोडे घालतो आणि येतो. तर पायात आपण जोडे घालत नाही, जोड्यात पाय घालतो. तशी इथे ती भाषा आहे की शरीरामध्ये चैतन्य शक्ती किंवा ती दिव्य शक्ती नाही किंवा जाणीव नाही, तर त्या जाणीवेमध्ये शरीर आहे. आणि जाणीवेत शरीर आहे म्हणून शरीरात जाणीव आहे. की नाही, जाणीवेत शरीर आहे म्हणून शरीरात जाणीव आहे. हे लक्षात आलं पाहिजे. आता बघा, सर्व ठिकाणी जाणीव भरलेली आहे. आता तुम्ही ऐकता, तुमच्या ठिकाणी जाणीव आहे. हजारो लोक ऐकतात, लाखो लोक ऐकतात, त्यांच्या ठिकाणी जाणीव आहे. वाघ, सिंह, लांडगे, कोल्हे यांच्या ठिकाणी जाणीव आहे. कावळे, चिमण्या यांच्या ठिकाणी जाणीव आहे. मासे, जलचर त्यांच्या ठिकाणी जाणीव आहे. म्हणजे ही जाणीव सर्व ठिकाणी भरलेली आहे, सर्व ठिकाणी. अगदी जड वस्तूसुद्धा ती जाणीव आहे. सच्चिदानंद स्वरूप सर्व ठिकाणी आहे. म्हणून ही जी जाणीव जी आहे ही सर्व ठिकाणी आहे. म्हणून जाणीवेत शरीर म्हणून शरीरात जाणीव. उदाहरण द्यायचं झालं तर काय देता येईल, पाण्यात घागर म्हणून घागरेत पाणी. एक घागर आहे, ती पाण्यामध्ये सोडली. आता ते पाणी घागरेमध्ये गेलं आणि घागरेत पाणी असं आपण म्हणायला लागलो. तर घागरेत पाणी का, तर पाण्यात घागर आहे म्हणून. हे उदाहरण दिलं की तुम्हाला बरोबर कळेल. म्हणून भिंत पाडायची गरज नाही, शरीर जाण्याची गरज नाही. शरीर आहे म्हणून तर सगळं मजा आहे. नाही तर काय, जीवनाला काय अर्थ आहे का मला सांगा. सगळे जगातले सगळे लोक जन्ममरणातून सुटका मोक्ष असं आपण धरून चालू. जगातल्या सगळ्या लोकांना मोक्ष मिळाला धरून चालू, म्हणजे कोणीच नाही. मग जगात माणूसच नाही तर काय जीवनाला अर्थ आहे. कळलं की नाही? माणूसच नाही तर जीवनाला काय अर्थ आहे. म्हणून सगळे प्राणी मात्र आहेत, पशुपक्षी आहेत, जलचर आहेत, डोंगर दऱ्या आहेत, वृक्ष आहे, वेली आहेत, पर्वत आहे, डोंगर आहे, सगळे आहे. पण ह्या सगळ्यांना शोभा कोणामुळे आली? माणसामुळे आली. कळलं की नाही? माणूसच नाही तर ह्या सगळ्या शोभा आहे असं कोण म्हणणार? वाघाला काय बोलता येत नाही, सिंहाला बोलता येत नाही, पशु पक्षी कावळे यांना कोणाला काय बोलता येत नाही. म्हणून हे सुंदर जीवन आहे, हे जग सुंदर आहे, हे विश्व किती अफाट आहे हे कोण बोलू शकतो? माणूस. आणि त्याचा स्वाद कोण घेऊ शकतो? माणूस. म्हणून माणूस जर नाही, सगळ्यांना जर मोक्ष मिळाला तर काय अर्थ आहे या जगाचं आणि विश्वाचं? मग जगाला शोभा आली ती माणसामुळे. म्हणून जन्ममरणातून सुटका म्हणजे मोक्ष हे आम्हाला मान्यच नाही, हे आम्हाला मान्यच नाही. आमचं म्हणणं असं आहे की मोक्ष नावाचा प्रकारच नाही. हा जीवनविद्येचा एक नवीन सिद्धांत आहे. मोक्ष नावाचा प्रकारच नाही.
जे लोक सांगतात मोक्ष मोक्ष मोक्ष, तर मोक्ष नावाचा प्रकारच नाही. मोक्ष हा असूच शकत नाही. का का इथे प्रश्न आला. मग जीवनविद्या नेहमी का हा प्रश्न विचारायला शिकवते. का ह्याचं एकच कारण आहे की आपलं जे स्वरूप आहे हे सच्चिदानंद आहे. पहिलं लक्षात घ्या, आपलं स्वरूप काय आहे? सच्चिदानंद स्वरूप असं आपण म्हणतो. देवाचं स्वरूप काय आहे? सच्चिदानंद आहे. जगाचं स्वरूप काय आहे? सच्चिदानंद आहे. भूतमात्राचं स्वरूप काय आहे? सच्चिदानंद आहे. आता इथे लक्षात घ्या की एकोहम बहुश्याम प्रजयायम आपलं वेदांत सांगतो. परमेश्वर एक होता, तो अनेक झाला. एकोहम बहुश्याम प्रजयायम. आणि हे संबंध अफाट विश्व त्याच्यातून निर्माण झालं. त्यांनी निर्माण केलं नाही, हा आमचा आणखी नवीन सिद्धांत. परमेश्वराने काही निर्माण केलेलं नाही, पण त्याच्याकडून निर्माण झालं. आणि हे सगळं अफाट विश्व, अनंत कोटी ब्रह्मांड असं अफाट विश्व जे आहे, हे विश्व त्याच्याकडून निर्माण झालं. कळलं की नाही? हे त्याच्याकडून निर्माण झालं. आता हे जे सगळं निर्माण झालं त्याच्यामध्ये माणूस निर्माण झाला. त्याच्यामध्ये माणूस निर्माण झाला, डास निर्माण झाला, ढेकूण निर्माण झाले, मासे निर्माण झाले, पशु पक्षी सगळे निर्माण झाले. आता डास चावतात म्हणून तुम्ही जर देवाला शिव्या दिल्या, देवा हे कशाला तू निर्माण केले, हे डास आणि ढेकूण आणि या पिसवा, तर देव म्हणेल मी कुठे निर्माण केले? मी काहीच निर्माण केलेलं नाही. निर्माण झालं, निर्माण झालं. सांगायचा मुद्दा असा, मोक्ष नावाचा जो प्रकार आहे तो मुळात नाहीच आहे. कारण सच्चिदानंद स्वरूप हे देवाचं पण आहे. म्हणून देवाच्या ठिकाणी, परमेश्वराच्या ठिकाणी तो जो नुसता असण्याच्या अवस्थेत होता, त्याच्या ठिकाणी स्फुरण झालं. स्फुरण झालं. स्फुरण कोणामुळे झालं? त्याच्या ठिकाणी जो आनंद आहे त्या आनंदामुळे स्फुरण झालं. आता हे जे स्फुरण झालं आनंदाचं, त्या आनंदाचा स्वाद घेणं जाणीवेला गोड वाटलं. म्हणून त्या आनंदाचा स्वाद घेण्यासाठी ती जाणीव एकोहम बहुश्याम झाली. आणि म्हणून अनंत कोटी ब्रह्मांड जी निर्माण झाली त्याचं कारण ते आहे. कारण की नाही, माझे या विस्तारलेपणाचे नि नावे, हे जगच नोय आघवे, जसे दूध मुराले स्वभावे, तरी त्याची दही की बीजची झाले तरू, तैसा मध्ये एकाचा विस्तार, ते हे जग. जग म्हणजे विस्तार आहे. कळलं की नाही? विस्तार म्हणजे संसार, देवाचा संसार. माणसाचा पण विस्तार होतो की नाही? माणूस एक असतो, मग लग्न करून 2 होतो, मग मुलगा होतो, मग मुलगी होते, पुन्हा मुलगा होतो, पुन्हा मुलगी होते, मग जावई येतो, सून येते, त्यांना मुलं होतात. विस्तार, तैसामध्ये एकाचा विस्तार, ते जग. म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी जे आहे तेच आपल्या ठिकाणी आहे, हे लक्षात ठेवायचं. परमेश्वराच्या ठिकाणी जे आहे ना तेच. आपल्याला वाटतं की नाही एकोहम बहुश्याम, आपल्याला वाटतं तसं परमेश्वराच्या ठिकाणी झालं म्हणून आपल्याला वाटतं का तो आपल्या ठिकाणी वास करतो. कळलं की नाही? परमेश्वराच्या ठिकाणी जे मुळात झालं तेच आपल्या ठिकाणी तो ईश्वर असल्यामुळे आपल्या ठिकाणी तेच झालं. किती सुंदर आहे बघा. म्हणून परमेश्वराच्या ठिकाणी एकोहम बहुश्याम झालं. आणि एकोहम बहुश्याम काय झालं तर त्याच्या ठिकाणी जो आनंद आहे तो आनंद स्फुरला. कारण आनंदाचं स्वरूपच स्फुरण आहे. कळलं की नाही? आनंद नेहमी स्फुरद रूप आहे. जसं समुद्र तुम्ही बघितलात ना, त्याच्यावर लाटा उसळत असतात. मग छोट्या मोठ्या असतील पण लाटा उसळत असतात. तुम्ही म्हणा समुद्र सपाट पाहिजे, नाही जमणार. समुद्राच्या ठिकाणी लाटा उसळत असतात. तसं आपल्या ठिकाणी आनंद उसळत असतो, सतत उसळत असतो आपल्या ठिकाणी. तुम्ही कशावरून?
त्या आनंदासाठी तर सगळं चाललं आहे. हे सगळं चाललं ते कशासाठी? आता हे माझं प्रबोधन चाललं आहे कशासाठी? आनंदासाठी. का दुःखासाठी चाललं आहे? आनंदासाठी चाललं आहे. की माझं प्रबोधन तुम्ही ऐकलात, तुम्हाला आनंद होतो आणि तुम्हाला हे दिलं म्हणून मला आनंद होतो. हे रेसिप्रोकल आहे, लॉ ऑफ रेसिप्रोकल रिलेशनशिप. की मी तुम्हाला आनंद दिला, तुम्हाला आनंद झाला, तुम्हाला आनंद झाला म्हणून मला आनंद झाला. कळलं की नाही? म्हणजे मला सांगायचा मुद्दा काय, प्रत्येक गोष्ट आपण भोजनाला बसतो, काय कशाला हे भोजन असं म्हणतो आपण. कधी ताट येतं समोर आणि हर हर महादेव म्हणतो असं आपल्याला होतं. कळलं की नाही? मग त्यावेळेला गुरु नाही, सद्गुरू नाही, परमेश्वर नाही, देव नाही, कोणी नाही. फक्त त्या अर्जुनाला जसा पोपट दिसत होता तसं ह्याला फक्त ते ताट आणि त्याच्यामध्ये असणारं पक्वान्न, त्याला दुसरं काही दिसत नाही. कळलं की नाही? तसं हे आहे की आता भोजन कशासाठी? आनंदासाठी आहे. भोजन हे आनंदासाठी आहे. लग्न करतो कशासाठी? आनंदासाठी करतो. पुढे काय होतं तो भाग वेगळा, तो त्याच्या मूर्खपणामुळे होतो. शहाणपणाचा अभाव म्हणून ते होतं. मग शहाणपण असेल तर संसार सुखाचा होतो. तेच आम्ही देतो. आम्हीसुद्धा काय करतो? आम्ही फक्त शहाणपण देतो, बाकी काही देत नाही. आणि त्या शहाणपणाने लोक सुखी झाले. म्हणून हे शहाणपण महत्त्वाचं आहे. आता हे शहाणपण तुम्हाला पाहिजे की नको, स्वीकारायचं की नाकारायचं, हे कोणी ठरवायचं? तू ठरवायचं. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या